आपल्या सर्व लोकांमधनं जे नेहमी मला सवय झाली होती, कारण माझ्या या सर्व्हिस पिरियडमध्ये मला वाटतं माझं 1/3 टाईम, दिवसाचा 1/3 टाईम हा कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात जात होता, बाकीचा घरी जात होता. आणि नक्कीच आता रिटायरमेंट नंतर मला फक्त घरीच राहायचं आहे. कदाचित मी दुसऱ्या सोशल कामात सुद्धा बिझी होऊ शकेल, पण नक्कीच की या महाविद्यालयात काम करताना मला खूप चांगली मित्रमंडळी सुद्धा लाभली. आजच्या या दिवशी माझ्या या 34 वर्षाच्या प्रवासात ज्या ज्या लोकांचं मला सहकार्य लाभलं, टीचिंग असो किंवा नॉन टीचिंग असो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे माझं कर्तव्य समजतो. सर, मी या महाविद्यालयात 1991 ला रुजू झालो. त्यावेळेस संगणक विभागाचा इन्चार्ज प्राध्यापक घोष सर मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट होते. त्यावेळेस कॉम्प्युटर विभागात 2 कॉम्प्युटर होते. ते UGCनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी दिलेले होते. कॉलेजजवळ पैसा नव्हता आणि माझ्यासोबत नंदू शेंडे अटेंडंट होते आणि मला सपोर्टिव्ह म्हणून प्राध्यापक हेड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट आणि प्राध्यापक घोष मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट हे काम करत होते. त्यावेळेस विद्यार्थी संख्या ही 20 होती. PCSM एकच ग्रुप होता आणि अशा परिस्थितीत आमचा तो विभाग सुरू झाला. कालांतराने माझ्या विभागात एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आम्ही सुरू केला आणि त्या डिप्लोमा सुरू झाल्यानंतर कार्यभार खूप वाढत गेला. त्यावेळेस माजी प्राचार्य LT देशमुख साहेबांनी जवळजवळ 3 ते 4 अपॉइंटमेंट BSc आणि डिप्लोमा कोर्स यासाठी केले आहे. त्यात प्राध्यापक दलाल सर होते, ते सोडून USला गेले. प्राध्यापक दुबेले सर, दुबेले सर काकडे मॅडम होत्या. असे 3-4 लोकांचा मला त्यावेळेस साथ मिळाली आणि नंतर 96 ला प्राध्यापक भोरे सरांची अपॉइंटमेंट माझ्या डिपार्टमेंटमध्ये झाली. माझ्या डिपार्टमेंटमध्ये जसे मला हँड्स मिळत गेले आणि विद्यार्थ्यांची डिमांड पण वाढत गेली. विद्यार्थी जसे ग्रॅज्युएट झाले ते म्हणाले की सर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कशात करायचं. बाकीच्या विद्यापीठांनी इनिशिएशन घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केलं होतं, म्हणून विद्यार्थ्यांची सुद्धा डिमांड वाढत गेली. आणि मग नंतर त्यावेळेस LT देशमुख साहेब असताना सुद्धा आम्ही MSc कॉम्प्युटर सायन्सचं प्रपोजल त्यांनी म्हटलं की आपण चालू करू. आम्ही प्रयत्न पण केला, पण विद्यापीठाची टीम आली होती. त्यांनी म्हटलं की MSc कॉम्प्युटर सायन्स करण्यासाठी जो पैसा लागणार आहे तेवढं तुम्ही उभारू शकणार नाही. त्याच्यामुळे ती आयडिया त्यावेळेस ड्रॉप झाली. पण सास्ते साहेबांची सुद्धा त्यावेळेस खूप इच्छा होती की आपण पोस्ट ग्रॅज्युएट सुरू करायला पाहिजे. आणि नंतरचे प्राचार्य नंतर पुरेकर सर आले. पुरेकर सरांच्या मदतीने मग आम्ही ते प्रपोजल पुन्हा फॉरवर्ड केलं आणि 96 ला आमच्याकडे MSc कॉम्प्युटर सायन्स सुरू झालं. त्यावेळेस आम्ही 3 रेग्युलर फॅकल्टी होतो. मी होतो, दुबेले सर होते आणि ढोरे सर होते आणि काही कंट्रीब्युटरी टीचर यांच्या माध्यमातून आम्ही त्या MSc कॉम्प्युटर सायन्सचे ॲडमिशन केले. MSc कॉम्प्युटर सायन्सचे ॲडमिशन करताना सुद्धा एक विशेष हे होतं की त्यावेळेस MSc कॉम्प्युटर सायन्स हा विषय भंडाऱ्यात सुरू झाला होता आणि त्यावेळेस नवनीत सर होते इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट हेड. त्यांनी तो कोर्स डिझाईन केला आणि तो जुना कोर्स होता आणि आम्हाला वाटलं की तो कोर्स बरोबर नाही, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, सो दॅट विद्यार्थी आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणून आम्ही MSc कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स काही तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आणि ॲडमिशन केलं आणि शिकवायला सुद्धा सुरुवात केली. नंतर ज्यावेळेस परीक्षेची वेळ आली त्यावेळेस आम्हाला कल्पना नव्हती की काय करावं लागतं. आम्ही कोर्स तयार करून घेतला. कमलानेहरू कॉलेज होतं, शिवाजी सायन्स होतं. आम्ही कोर्स तयार केला आणि इम्प्लिमेंट केला. मग लक्षात आलं ज्यावेळेस परीक्षेची वेळ आली तर ऑर्डिनन्स नाही त्या परीक्षेचा. आणि मग थोडं आम्हाला विद्यापीठातल्या लोकांनी रागावलं की बाबा तुम्ही कसा काय कोर्स चालू केला. त्यावेळेस कर्डे साहेब डीन होते आणि कर्डे साहेबांनी विशेष प्रयत्न करून डॉक्टर वेदप्रकाश मिश्रांच्या अध्यक्षतेखाली एक ऑर्डिनन्स कमिटी तयार केली आणि 10 दिवसात त्यांनी तो ऑर्डिनन्स तयार करून पास करून घेतला आणि नंतर विद्यापीठाची परीक्षा झाली. अशा पद्धतीने आपला तो MSc अभ्यासक्रम सुरू झाला. लगेच नेक्स्ट इयरला पुन्हा MCA अभ्यासक्रम सुरू झाला. पुन्हा त्या MCA अभ्यासक्रमाची सुद्धा
आणि आम्ही पण फार तरुण होतो, आम्हाला पण पूर्ण काही त्याची जाणीव नव्हती. आम्ही MC अभ्यासक्रम आम्ही आपल्या विद्यापीठात आहे नाही म्हणून आम्ही सुरू करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस अमरावती विद्यापीठात सुरू होता आणि भोले सर अमरावतीचे असल्यामुळं इथली जी फॅकल्टी होती, डॉक्टर ठाकरे सर वगैरे, ते आमच्या परिचयाचे होते. आणि आम्ही म्हटलं की MC अभ्यासक्रम सुरू करायचा. आम्ही त्यांच्या विद्यापीठाचं सिलेबस घेतलं, आम्ही as it is सिलेबस आमच्या विद्यापीठात बनवलं आणि ते आम्ही पास करून घेतलं. पास केलं आणि आम्ही ऍडमिशन सुद्धा ऍडव्हर्टाईज केली कॉलेजची आणि शास्त्री साहेब त्यावेळेस प्राचार्य होते आणि त्यांचा फुल सपोर्ट होता. आम्ही ऍडमिशन सुद्धा केल्या आणि नंतर AICTE ऍडव्हर्टाईज झाली की MC अभ्यासक्रमासाठी तुम्हाला अप्लिकेशन लागेल AICTE. आणि त्यावेळेस अख्ख्या भारतात हा कोर्स जो होता MCA हा इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये होता. इव्हन अमरावती विद्यापीठात सुद्धा तो इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्येच कोर्स होता. आणि मग आम्हाला प्रश्न पडला की बाबा सर्व भारतात इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये आणि आपण सायन्स फॅकल्टीमध्ये सुरू केला. इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या प्राध्यापकांना जाग आली, अरे की आपला हा कोर्स हे पळून नेत आहे. आणि मग ते सुद्धा व्हाईस चान्सलरला भेटले आणि म्हणाले की हा तर आमच्या AICTEचा कोर्स आहे, कसे काय चालू करू शकतात. आणि मग कर्डे साहेबांनी त्यावेळेस डीन होते, त्यांनी सांगितलं की त्यांचे ऍडमिशन झालेले आहे. त्यावेळेस ऍडमिशन कमला नेहरू कॉलेजला झाल्या होत्या, शिवाजी सायन्सला आणि नागपूर विद्यापीठाचं IICC म्हणून आहे त्यांच्याकडे सुरू झाल्या होत्या. त्याच्यामुळे आमच्या याच्यात विद्यापीठ सुद्धा इन्व्हॉल्व्ह झालेलं होतं. नेमकं त्यावेळेच्या व्हाईस चान्सलरनी परिस्थिती समजून घेतली आणि एक कमिटी बनवली डीनची, कॉमर्स फॅकल्टीचे डीन, सायन्स फॅकल्टीचे डीन आणि इंजिनिअरिंग फॅकल्टीचे डीन. त्यावेळेस कर्डे साहेबांनी उत्तमरित्या प्लीट करून सांगितलं की हा कोर्स हा पहिल्यांदी जर सायन्स फॅकल्टीने बनवलेला आहे तर तो सायन्स फॅकल्टीचाच राहील. तुम्हाला जर असाच कोर्स बनवायचा असेल तर तुम्ही त्याला वेगळं नाव द्या आणि तो कोर्स चालू करा. नेमकं विद्यापीठातही तो कोर्स असल्यामुळं व्हाईस चान्सलरला ते माहिती पडलं की नाही हा कोर्स यांनीच बनवलेला आहे, त्याच्यामुळे हा सायन्स फॅकल्टी त्यांनी डिसिजन घेऊन टाकलं की हा कोर्स आता सायन्स फॅकल्टीमध्ये राहील. मग नंतर आम्ही AICTEला फेस केलो इंटरफेस मीटिंगमध्ये. इंटरफेस मीटिंगमध्ये व्हाईस चान्सलर चोपले साहेब होते त्यावेळेचे, मी शास्त्री साहेब आणि कमला नेहरूचे अभिजित वंजारी आणि त्यावेळेचे प्राध्यापक गुटे सर त्यांच्याकडे होते, ते सुद्धा होते. त्यांनी सुद्धा AICTEने म्हटलं की अख्ख्या भारतात असं तर तुम्ही असं काय केलं. तर व्हाईस चान्सलर साहेबांनी ते सर्व समजून सांगितलं आणि ते त्यावर ऍग्री झाले आणि अशा पद्धतीने आपल्याला AICTEचं अप्रोच मिळालं. आता AICTEचं अप्रोच मिळताना सुद्धा एक फार मोठी अडचण निर्माण झाली की त्यांना 20 लाखाचं FD 97ला पाहिजे होतं आणि महाविद्यालयात तो पैसाच नव्हता. आणि अशा पिरियडमध्ये मग तो पैसा कसा उभारायचा. मग निखाडे सर आहे तिथे, आम्ही निखाडे सरांकडे कार होती, निखाडे सर, शास्त्री साहेब, मी आणि धोरे सर आम्ही धोत्रे साहेबांच्या भेटीला अकोल्याला गेलो. आम्ही त्यांना आपली परिस्थिती समजून सांगितली. त्यावेळेस धोत्रे साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की तुम्हाला शहाणपणा कोणी करायला सांगितला होता. तुमच्याकडे जर पैसा नाही तर तुम्ही हा कोर्स कशाला टाकला. आम्ही त्यावेळेस म्हटलं की सर आमची चूक झाली, आम्हाला माहित नव्हतं एवढं सर्व पैसा लागतो म्हणून. ते म्हणाले की आता संस्थेजवळ तर पैसा नाही, तुम्ही बाजूच्या धनवटे नॅशनल कॉलेजला MBA डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे पैसा असेल तुम्ही त्यांना मागा. मग आम्ही त्यावेळेचे प्राचार्य तुपे साहेब होते त्यांना भेटलो. ते म्हणाले की बाबा माझ्याकडे पण एक्सेस पैसा नाही आणि तुम्हाला देऊ शकत नाही. आणि मग आम्हाला मग आता हा 20 लाख रुपये कसे भरायचे हा नवीन प्रश्न निर्माण झाला. आमच्या MCAच्या ऍडमिशन्स त्यावेळेस एंट्रन्स थ्रू घ्यावं लागत होत्या आणि अशी कुठली सोय विद्यापीठ लेवलवर नव्हती. त्याच्यामुळे आम्ही कॉलेज लेवलवरच एंट्रन्स घ्यायची ठरवली आणि आम्ही एंट्रन्स घेतली. एंट्रन्स घेतल्यानंतर आम्ही त्याची लिस्ट लावली विद्यार्थ्यांची. त्यात आम्हाला उपाय नव्हता कारण की आम्हाला पैसे जमवायचे होते. बाहेरच्या स्टेटचे खूप लोक आमच्याकडे अप्रोच होत होते. आम्ही त्यातले काही फेक नाव टाकले, बोलता येत नाही, फेक नाव टाकून ते मुलं आले नाही त्या दिवशी इंटरव्ह्यूला कारण ते फेक होते. आणि नंतर आमच्याकडे 15 जागा खाली राहिल्या. आमच्याकडे जे लोक अप्रोच झाले त्यांच्याकडे त्यावेळेस 1-1 लाख रुपये जमा केले आणि एकाच दिवशी ते 15 लाख रुपये जमा झाले. आता हा थोडा फ्रॉड पण आहे, पण त्यावेळेस तो करावा लागला कारण की ती वेळच तशी होती. आणि अशा पद्धतीने आणि पैसा म्हणजे आम्ही काही कॅश नव्हतं घेतलं, तर आपल्या महाविद्यालयाचं नवरांचं 1-to-1 अकाउंट होतं, त्यात रितसर तो पैसा जमा केला आणि नंतर शास्त्री साहेबांनी तो संस्थेला सांगून तो AICTEचा FD बनवला. तर अशा पद्धतीने तो आमचा AICTE कोर्स सुरू झाला
आणि त्याच माध्यमातून एमसीएच्या माध्यमातूनच खरा पैसा आपल्या महाविद्यालयाला मिळाला. कारण की एमसीएची फीस खूप होती, त्याच्यामुळं आपल्याला खरा पैसा त्यातनं मिळत गेला. त्यांना जागा पाहिजे होती. जागा कशी घ्यायची, तर मग अचानक सुर्वे मॅडम होत्या. सुर्वे मॅडमची मुलगी जी होती ती आपल्याकडे केमिस्ट्री डिपार्टमेंटला होत्या. त्यांना मोगळे सरांना काही डोनेट करायचं होतं. ते म्हणाले की सर मी तुम्हाला केमिस्ट्री डिपार्टमेंट बांधून देते, मी तुम्हाला जेवढा फंड आहे तेवढा देते. नेमकं त्यावेळेस ज्यावेळेस ती परिस्थिती निर्माण झाली, मग समजून सांगण्यात आलं सुर्वे मॅडमला की अशी अशी परिस्थिती आहे, हा एमसीएचा टॉपचा कोर्स आहे, तुम्ही या कोर्ससाठी तुम्ही डोनेट द्या. ते ॲग्री झाले, प्रोफेसर सुद्धा ॲग्री झाले आणि त्यानुसार ही जी ब्लॉक बी बिल्डिंग आहे ही एमसीए साठी बांधले गेली. म्हणून खालचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे एमसीएच्या नॉर्म्सनुसार ते स्ट्रक्चर होतं. हळूहळू पैसा येत गेला, बच्चे मग रोज तयार होत गेले. तर अशा पद्धतीने स्टाफ फॅकल्टी कमी होती, डिपार्टमेंटला फॅकल्टी कमी होती आणि कमी फॅकल्टीमध्ये सुद्धा वर्कलोड थोडा ॲडजस्ट करून जास्त घेऊन आता खेडवसरांनी सांगितलं त्याप्रमाणे की काही पेपर्स खेडवसर घ्यायचे, काही पेपर्स जुबेले सर, धोरे सर आणि मी पण घेतले MSc MCA आणि नंतर जसजसा पैसा येत गेला तसतसे आम्ही मग ॲडॉक स्टॉप म्हणून फॅकल्टी अपॉइंट करत गेलो आणि आम्ही हे कोर्सेस सक्सेसफुली रन करत गेलो. नंतर या कोर्सेसच्या माध्यमातून सर आम्ही त्यावेळेस 2008ला सत्यसाहेबांच्या वेळेस कॉम्प्युटर सायन्स ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक्सचं ज्युनियर कॉलेज, ज्युनियर इलेक्ट्रॉनिक्समधून आम्हाला खूप पैसा उभा झाला आणि जवळजवळ सत्यसाहेब रिटायर्ड होताना आमच्याकडे 5 ते 6 करोडची एफ डी तयार झाली आणि 5 ते 6 करोडची एफ डी तयार झाल्यानंतर त्यावेळेस मी नेहमी म्हणायचो की सर हा आमचा पैसा हा तुम्ही बाकी डिपार्टमेंटसाठी बाकी खर्चासाठी वापरायचा नाही, म्हणून आम्ही तो पैसा तो खास एफ डीमध्ये जमा केला. त्याची मागची भूमिका अशी होती की आपण कोर्सेस तर चालू केले, मग याचं पेमेंट आपण कसं करायचं. तर त्यावेळेची आमची भूमिका मग नंतर अशी होती, सामंतसाहेबांनी मी पण आम्ही ठरवलं होतं की हे एफ डी करून यात जो इंटरेस्ट येईल, यात जो इंटरेस्ट येईल याच्या भरोश्यावर आपण प्रत्येक कोर्सला एक रेग्युलर टीचर अपॉइंट करायचा, त्यांना फुल सॅलरी द्यायची आणि येणारा इंटरेस्ट आणि फीस यांच्या माध्यमातून आपण त्या पेमेंट करायचं आणि हा डिपार्टमेंट कोर्सेस वाढवत जायचे. नेमकं काय झालं की त्याच्यानंतर सामंतसाहेब रिटायर झाले, दुर्घटे साहेब आले, क्लासरूमची खूप कमी जाणवायला लागली आणि क्लासरूमची कमी जाणवायला लागली आणि बरंचसं जे ब्लॉक ए होता याचा तळमजला जो होता खराब झालेला होता आणि तिथे खूप पाणी साचायचं, त्याच्यामुळे इमिजिएट दुसरी बिल्डिंग बांधणे फार जरुरी होतं. मग त्यावेळी दुर्घटे साहेबांनी मला पण विचारलं की आपण असं करता येईल का, म्हटलं का नाही करता येईल सर, इथं खराब झालंय आहे की नाही. तर मग सी ब्लॉक त्यात उभारल्या गेला आणि नंतर काही पैसा मग कोणीच्या कॉलेजला सुद्धा बिल्डिंग उभारण्यात आलं. अशा पद्धतीने या कॉम्प्युटर सायन्स आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून कॉलेजसाठी पैसा उभारला गेला. या सर्व प्रवासात माझ्यासाठी महत्वाचं काम करणारे म्हणजे माझे सहकारी प्राध्यापक भोरे सर, प्राध्यापक दुबेले सर यांनी माझ्या सोबत काम केलं आणि त्यावेळेस सुद्धा कामाचं प्रेशर जास्त असल्यामुळे आणि ते सुद्धा करून असल्यामुळं त्यांना सुद्धा घरून सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे कंटिन्युअस आम्हाला काम करत राहायचं, कारण विद्यापीठात सुद्धा डिपार्टमेंट नव्हतं आणि त्यांच्याबरोबर सुद्धा टीचर्स नव्हते, विद्यापीठात डिपार्टमेंटच नव्हतं आणि मग विद्यापीठाचा सर सुद्धा पूर्ण कारभार जो आहे तो शिवाजी विज्ञान महाविद्यालयातच चालायचा अशी ती परिस्थिती होती. आजही तसाच चालत आहे आणि पूर्वी तसाच चालत राहतो. म्हणजे ॲज गुड ॲज कॉम्प्युटर विभाग म्हणजे शिवाजी सायन्सचा ऑटोनॉमस विभाग म्हटला तरी चालेल, कारण की 91 पासून तर आजपर्यंतचे जितके सिलेबस बनले ते सगळं शिवाजी विज्ञान महाविद्यालयातच बनले. आज सुद्धा NEPचं जितकं स्ट्रक्चर तयार झालं ते सुद्धा शिवाजी विज्ञान महाविद्यालयातच तयार झालं. ढोरे साहेब नंतर विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून गेले आणि पुन्हा आपल्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून लागले. त्यांचा प्राचार्याचा काळ हा अति उत्तम राहिला आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी जे 17 वर्ष जो माझ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं आणि नेमकं मला कधी असं वाटलं नाही की त्यांच्या त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काहीतरी सांगावं आणि मला असं वाटायचं की ते जे काम करत आहे कदाचित ते माझंच काम ते सुद्धा करत आहे, कारण की ते माझ्याच अंडरमध्ये जवळपास
मध्ये नंतर आता नॅकचे काम खूप वाढले. त्यांनी नॅकचं पण बरंचसं काम करून ठेवलं होतं, त्यांना प्रोव्हाइडच्या सोबत करावं लागलं. त्याच्यानंतर दुसरं सांगायचं म्हणजे गुरगाडे साहेबांच्या काळात खास त्यांच्या आग्रहास्तव आम्ही BC अभ्यासक्रम सुरू केला 2012. आणि 2012ला अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर आम्ही लेबॉरेटरी सुद्धा उभी केली होती. नेमकी आज जे 4th फ्लोअरवर उभी केलेली लेबॉरेटरी ती BC अभ्यासक्रम साठी बनवली होती. जे नंतर तिथे बाकीचे प्रॉब्लेम्स आले आणि त्याच्यामुळे ती लेबॉरेटरी आपली तशीच राहिली. आणि त्या BC अभ्यासक्रमामुळे सुद्धा महाविद्यालयाला बराच फंड जनरेट झाला. आज BC अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठात सर्वात टॉपचं जर कॉलेज असेल तर शिवाजी विज्ञान महाविद्यालय. आज आपल्याकडे BCAचं इंटेक 120 असताना सुद्धा DPEच्या माध्यमातून आपल्याकडे 134 ऍडमिशन झाल्या. इतका मुलांचा ओघ आहे आपल्याकडे. या नॅकच्या संदर्भात बोलायचं झालं म्हणजे नंतर प्राध्यापक गोरे अमरावती विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर झाले. त्याच्यानंतर OS देशमुख सर आले. काही दिवस माझ्याकडे असोसिएट प्रिन्सिपलचा कार्यभार होता. आणि देशमुख सर सुद्धा नॅकचा अभ्यास खूप चांगला होता. त्याच्यामुळे त्यांनी जे काही काम राहिलेले होते ते नक्की फार उत्तमरित्या त्यांनी काम केलं. आणि आम्ही SSR सबमिट करण्यासाठी पर्टिक्युलरली जे हलदर सर जे आहे, जे नॅकचे कोऑर्डिनेटर आहे, हे खरंच दिवस रात्र त्यांनी मेहनत केली. बरेचसे आपल्याला फॉर्मॅट वेळोवेळी चेंज पण करावं लागले आणि त्यांनी ते रात्री 10 वाजेपर्यंत बसून तो SSR कम्प्लीट केलं. त्यांच्यासोबत मी पण राहायचो आणि म्हटलं की आपली सामूहिक जबाबदारी आहे. सर नवीन आहे, सरांना फक्त 6 महिने झाले, त्यांना कॉलेज माहिती नाही, आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण त्यांना मदत करू योग्य पद्धतीने कसा SSR सबमिट करायचा ते आम्ही मार्गदर्शन केलं. OS सरांचा स्वभाव अत्यंत चांगला आहे. इव्हन कॉलेजच्या डेव्हलपमेंटमध्ये वेळोवेळी ते मला विचारतात की सर आपण असं केलं करायचं का, आणि नक्कीच मला जे वाटतं ते मी त्यांना स्पष्टपणे सांगत असतो. या माझ्या 34 वर्षाच्या प्रवासामध्ये माझे जुने सहकारी खोब्रागडे सर, डोमासे सर, मालपे सर यांच्या सुद्धा सोबत त्यावेळेचा काळ कसारे सर होते, निखाडे सर होते, यांच्या सुद्धा सोबत मी त्यावेळेचा काळ छान एन्जॉय केला. आणि सांगायचं विशेष म्हणजे फिजिक्समध्ये सुद्धा चांगले प्राध्यापक होते, धर्माधिकारी सर होते, तेलराजे सर होते, भाटकर सर होते, ज्यांचं नेहमी डिस्कशन हे अकॅडमिक राहायचं. पण चहा जसं आता खोब्रागडे सरांनी सांगितलं की आम्ही रेल्वे स्टेशनवर चहा प्यायला जातो, तिथे जरी चहा प्यायल्यावर बसल्यावर अर्ध फिजिक्स तिथे सुरू आहे. अशा म्हणजे अकॅडमिक डिस्कशन हे चालत राहायचं. आणि खरंच त्यावेळेचं वातावरण सुद्धा ज्युनियर असो की सिनियर सर्व एकोप्याने राहत ते आजही आहे. आजही आपल्या कॉलेजमध्ये वातावरण अगदी उत्तम आहे. पण त्यावेळेचं वातावरण सुद्धा ज्युनियर आणि सिनियर, कोणाकडे कार्यक्रम असले तर ज्युनियरवाले सिनियरला बोलायचे, सिनियरवाले ज्युनियरला, आजही आपण ते पाळत असतो. हेडो सरांनी सांगितलं की मला हा विषय शिकवायला आवडेल, कॉम्प्युटर आर्किटेक्चर ऑर्गनायझेशन, आणि मी जरूर मी जुबेर सरांना रिक्वेस्ट करीन की नक्की हेडो सरांची जी विनंती आहे ते तुम्ही ऐकून त्यांच्यासाठी गेस्ट लेक्चर तुम्ही घेऊ शकता. माझ्या या विद्यापीठाच्या प्रवासात सुद्धा माझे लाभलेले मित्र म्हणजे प्राध्यापक कुठे कमलादेवी महाविद्यालय, प्राध्यापक चव्हाण, आमटी, आणखी आम्ही 4-5च लोक होतो जे अख्ख्या विद्यापीठाचा कारभार पाहतो. म्हणून त्यांची सुद्धा इथे आठवण मला उचित वाटतं. माझ्या फॅमिलीबद्दल बोलायचं झालं तर मी विद्यापीठाचा चेअरमन असताना नॅचरली कामं खूप असायची. माझ्या मुलांचं पण 10वी-12वी सर्व आलेलं सुद्धा हाच पिरियड होता तो. आणि नॅचरली या सर्वांची जबाबदारी माझ्या मिसेसवर आली होती. आता तो विषय निघाला म्हणून सांगतो, जसं खोब्रागडे सरांनी सांगितलं की त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये तो जाऊन बसायचो. सर मी तुम्हाला भेटायला यायचं.
पण याच महाविद्यालयाची अलुमिनाय आहे, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये होती. ती डिग्री झालं होतं फक्त तिचं. नंतर माझ्या आग्रहास्तव तिने सामर्थ्य शिक्षण घेऊन ती PhD पर्यंत शिक्षण घेतलं तिने आणि धनवटी नॅशनल महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सची लेक्चर म्हणून कार्यरत आहे. एवढं सर्व करत असताना ही विद्यापीठ आणि इकडे काम करत असताना सुद्धा सकाळी गेल्यानंतर 5-6 वाजता घरी यायचं. त्या पिरियडमध्ये मुलांची सर्व जबाबदारी ती सांभाळायची. तिचा ॲडव्हान्टेज एकच होता की ती 3 वाजता घरी यायची, कारण की तिचं 9चं कॉलेज होतं आणि 3:30 वाजता माझी मुलं घरी यायची. म्हणून तिची नोकरी ते करणं ते शक्य झालं. जायच्या वेळेस मुलं जायच्या वेळेस मी राहायचं, फक्त मी मुलाला बसवर सोडायला जायचं, बाकीचं काम ती बघायची. आणि या सर्व जबाबदारी तिने उत्तमरित्या पार पडल्या. आणि या सर्व पार पडत असताना जितकं मला या महाविद्यालयात जॉईन करताना आनंद झाला होता बस, तेवढाच आनंद मला दोनदा झाला. एक तर माझी मुलगी आणि माझी मुलगा ते दोघंही या महाविद्यालयातच होते आणि या महाविद्यालयातच त्यांनी मेरिट प्राप्त केलं. त्याच्यामुळे मला तो आनंद झाला. आणि दुसरा आनंद म्हणजे माझ्या विभागातला एक सहकारी हा वाईस चान्सलर सारख्या उच्च पदावर जातो, हा माझा दुसरा आनंद. तुम्ही सर्व लोकांनी आता बोलण्याचं माझी फार स्तुती केली, फार संयमी म्हटलं, फार डिपार्टमेंटसाठी खूप काही केलं, असं पुष्कळ काही सांगितलं. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. मित्र, काम करत असताना काम तर माणूस करतच असतो, नोकरी असते, काम करावंच लागतं. फक्त त्यावेळेचं विजन काय असतं, त्यावेळेची गरज काय असतं, कारण की आपण आपल्यासाठीच नाही, आपण ज्या पोझिशनवर काम करायला असतं, जर ते काम केलं नसतं तर बाकीच्या महाविद्यालयाने ते काम केलं असतं आणि आपण थोडे मागे राहिलो असतं. त्याचंच उदाहरण म्हणजे जर ज्या महाविद्यालयाने हे इनिशिएशन घेतलं नाही, त्यातलेच महाविद्यालय म्हणजे धर्मपेठ सायन्स कॉलेज आहे, मोठा सायन्स कॉलेज आहे. आजही जाऊन तुम्ही त्यांच्या लॅबॉरेटऱ्या बघाल, बाकी विषयाच्या सुद्धा, तर तुम्हाला आणि आपल्या महाविद्यालयात खूप फरक पडेल. त्याचं एकमेव रिझन म्हणजे आपल्या महाविद्यालयात जसे फायनान्सिंग प्रोसेसमधून पैसा जनरेट झाला, त्याच्यामुळेच हे डेव्हलपमेंट शक्य झालं. आज आपल्याला हे सर्व इतकी सुंदर लायब्ररी पाहून आपल्याला असं वाटतं, पण त्याच्या पाठीमागे हे होतं, बऱ्याच कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच लोकांनी मेहनत केली. त्यात टीचिंग फॅकल्टी असो, ॲज वेल ॲज नॉन टीचिंग फॅकल्टी असो. नॉन टीचिंग फॅकल्टीमध्ये काम करणारे माझे शेंडे सर आहेत, चंद्रेश जोधानी आहे, दिवेनी काम केलं माझ्याकडे, बोरकरनी काम केलं, आता रुपेश पिटलवार काम करतोय, प्रारंभे काम करत आहे. या सर्वांच्या साथीमुळं आणि टीचिंग स्टाफमध्ये बरेच 10-15 वर्षापासून माझ्याकडे ॲडॉक टीचर्स काम करत आहे. या सर्वांच्या मदतीने मी हे डिपार्टमेंट सुरळीतपणे चालवू शकतो आणि त्याबद्दल मी नक्कीच त्या सर्वांचा ऋणी आहे, कारण त्यांनी मला जो सपोर्ट केला त्याच्यामुळे मला हे सर्व शक्य झालं. वेळ खूप झालेली आहे आणि वेळ झालेली असल्यामुळे आता माझ्यासाठी खूप जास्त बोलणं उचित नाही. तरी आपण सर्वांनी मला माझ्या या 34 वर्षाच्या सेवा कार्यकाळात जो सहभाग दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि माझ्या या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल हेमंत काडमिक साहेब, बबनराव चौधरी साहेब, अशोकराव म्हात्रे साहेब, या सर्वांचं मी आभार मानतो. तसेच महाविद्यालयाने एवढा सुंदर कार्यक्रम माझ्यासाठी आयोजित केला त्याबद्दल प्राचार्य देशमुख साहेबांचे, तसेच कॉलेज काउन्सिलचे सेक्रेटरी सोनटक्के मॅडम आणि दाते मॅडम यांचे सुद्धा आभार मानून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. बहिणींबद्दल दिलेला तुम्ही एक्सप्लेनेशनला मोठा क्वेश्चन मार्क. Anyhow, thank you sir for those heartfelt words. Your journey has been nothing short of extraordinary. Sometimes you have to go the wrong way. That is for the development of the organization. Now I also agree with Ruchika that you should look forward
भारतमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, यशवंत, कीर्तिवंत, दयावंत, सामर्थ्यवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, मातोश्री विमलाताई देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर द्वारा आयोजित निरोप डॉक्टर एस.आर. पांडे सर यांचा निरोप व सत्कार समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य हेमंतदादा कानिक साहेब, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर बबनराव चौधरी साहेब, आजीवन सभासद शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर. त्याचप्रमाणे माननीय श्री अशोकराव म्हात्रे साहेब, आजीवन सभासद शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य विज्ञान महाविद्यालय नागपूर, ज्यांचा आपण निरोप समारंभ आयोजित केलेला आहे. असे माजी प्रभारी प्राचार्य, माजी विभाग प्रमुख संगणक शास्त्र विभाग डॉक्टर एस.आर. पांडे सर, पांडे मॅडम, नुकतेच ज्यांनी संगणक शास्त्र विभागाचा पदभार स्वीकारला विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर जुगले सर, स्टाफ काउन्सिलच्या सचिव प्राध्यापक बेसराम मॅडम, महाविद्यालयातील माजी ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक वर्ग, त्याचप्रमाणे महाविद्यालयातील आजी ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचं मी या प्रसंगी स्वागत करतो. आणि अधिक न बोलता, कारण खूप कमी जो सहवास जो आहे हा मला पांडे सरांच्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये भेटला. मला माहिती आहे शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर हे एक असं संस्था आहे की ज्या सेंटरच्या माध्यमातून जसं भरपूर इथं हे केलं गेलं, बाकी विद्यालयाचं डेव्हलपमेंट कशी झाली, त्यामध्ये विज्ञान महाविद्यालय पवनी असो, जरूरचं महाविद्यालय असो, तिवस्याचं महाविद्यालय असो, इव्हन अकोल्याचं इंजिनिअरिंग जे महाविद्यालय आहे, या महाविद्यालयांना कोणत्याही माध्यमातून जे आहे जे मदत केल्या गेली ते महाविद्यालय म्हणजे विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर. आणि मग संगणक शास्त्राकडे आपण ज्यावेळेस जातो तर त्या संगणक शास्त्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त फॅकल्टी जे आहे 28 जवळपास फॅकल्टी या BSc, MSc, BCA, MCA या माध्यमातून या विभागामध्ये येतात, ज्याचं नेतृत्व पांडे सर जे आहे ते करत होता. सरांनी सांगितलं की जसं AICT मध्ये जे आहे आपण यावर्षी आता BCA ला आपण AICT मध्ये गेलो, इनटेक जी होती 120 ची होती, 134 ऍडमिशन झाल्या. 134 ऍडमिशन झाल्यानंतर मंत्रालयातून इन्क्वायरी कमिटी आहे आणि नागपूर शहरामधलं पहिलं महाविद्यालय की जिथं इनटेक क्रॉस केला की ज्याच्यामध्ये 134 ऍडमिशन जे आहे हे झालेले आहे. पांडे सरांनी कमिटी येईपर्यंत मला काहीच सांगितलं नाही आणि ज्या दिवशी कमिटी येते दुपारी 3 वाजता सरांनी सांगितलं 11 वाजता सर अशी कमिटी. म्हटलं सर मग कसं? सर काहीच काळजी करू नका, ते जे येईल आणि जे पाहिल डॉक्युमेंट आणि मग आम्ही त्या मीटिंग हॉलमध्ये तयारी जी आहे ती केली. 134 ज्या काही ऍडमिशन झाल्या पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की हे याची कल्पना सरांनी पूर्ण तयारी जी आहे ते करून घेतली होती आणि हे
त्यावेळेस म्हणजे नागपूर शहरामधलं पहिलं महाविद्यालय ज्याच्यामध्ये बाकीच्या कॉलेजनी कंप्लेंट केली असेल असं मला वाटते, किंवा 120 इंटक असताना 134 कशा केल्या, ज्याचा आधी आम्हाला असा म्हणजे अनुभव होता की 120 होते का नाही होत, म्हणजे अशी आम्हाला त्यावेळेस गॅरंटी नव्हती. आणि त्या ऍडमिशन 134 जे आहे त्या झाल्या. सरांनी सांगितलं, फक्त सरांची एकच उणीव जी आहे ते राहिली, अनायसे दादा इथं आहे, BCA ची B9 जी लॅब जी आहे ते सरांना करून पाहिजे होती. तर सर आता मी ऑथॉरिटीमध्ये तर नाही आहे, पण एक शब्द जो आहे B9 जे आहे, तर त्या B9 ला BCA ची जी लॅब जी आहे, कारण खूप अडचणी यामध्ये जनरली येतात. मी सरांचे प्राचार्य नात्याने धन्यवाद मानतो. सरांनी या माध्यमातून, सेवानिवृत्तीच्या माध्यमातून 1,00,000 रुपये महाविद्यालयाला जे डोनेशन जे आहे ते दिलेलं आहे. त्या माध्यमातून आपण ते FD करणार आहोत. त्यामध्ये कॉम्प्युटर विषय असणारा BSc, MSc, BCA, MCA आणि सरांनी पुन्हा त्याच्यामध्ये 12वीला पण कॉम्प्युटर सायन्स जे आहे ते ऍड केलं. याच्यामध्ये जो सगळ्यात जास्त गुण जो समजा येईल त्याला ते पारितोषिक जे आहे ते दिल्या जाईल. आणि हा नुसतं कॉम्प्युटर सायन्सचा प्रवास इथपर्यंतच नाही थांबलेला आहे, कारण मी ज्यावेळेस अभ्यास केला 67 मध्ये कॉलेज सुरू झाल्यानंतर 91 मध्ये ज्यावेळेस पांडे सर इथं आले, 2025 जे आहे, तर आताही या आणि ज्युनियरचा तिसरी जी नॉन ग्रँटीची बॅच आहे, हे कॉम्प्युटर सायन्सची मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव जो आहे तो टाकलेला आहे. म्हणजे कॉम्प्युटर सायन्स थांबलेलं नाही आहे, अजूनही कॉम्प्युटर सायन्सचा प्रवास जो आहे हा अबाधित जो आहे हा सुरू आहे. जसं सांगितलं की विद्यापीठ शिवाजी सायन्स कॉलेज एक अतूट नातं जे आहे ते होतं. NUPचं सरांनी उदाहरण दिलं. सरांनी AICTच्या माध्यमातून BCA चा कोर्स विद्यापीठातून अलग करून NUPच्या माध्यमातून, कारण कसं थोडंसं कॉम्प्लिकेशन झालं होतं. सरांनी सांगितलं, सर म्हणे आम्ही सगळं ते AICTच्या माध्यमातून सगळं केलं तर ते बरं झालं, नाही तर मग पुन्हा ICC, ITS पुन्हा मग इकडचा प्रॉब्लेम जो आहे तो झाला असता. तर सरांनी तो प्रॉब्लेम जो आहे BCA चा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह केला. सरांची 34 वर्ष सेवा या महाविद्यालयाला झाली. या माध्यमातून फक्त माझं एवढंच सरांना एक विनंती आहे, तुम्ही जिथं जिथं जाल, जसं आतापर्यंत डॉक्टर SR पांडे शिवाजी संगणक शास्त्र विभाग शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर असं येत होतं, त्याचप्रमाणे इथून इकडे म्हणजे जिथं जिथं SR पांडे येईल तिथं तिथं विज्ञान महाविद्यालय नागपूर यावं अशी माझी इच्छा आहे. कारण काय असतं, माणूस म्हणजे कॉलेजचं नाव हे प्राचार्याचं नाही, हे जे मोठे जे व्यक्ती जे होऊन जातात त्यांचं ज्यावेळेस नाव होतं त्यावेळेस ते कॉलेजचं नाव ऑटोमॅटिक जे आहे ते वर जातं असं मला वाटतं. अधिक न बोलता आज आपण 3 मार्च तसंच तर 28 तारखेला रिटायर झाले. आपण विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सन्मानाने सेवानिवृत्त होत आहात. आपण संपूर्ण सेवा कालावधीत निष्ठेने व क्षमतेने सेवा केली. अहंकार विरहित कर्तव्य आचरणातून आपण समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यामुळे महाविद्यालयाच्या विकासात व नावलौकिकात आपला मोलाचा सहभाग आहे. आपली कर्तव्य दक्षता व आश्वासक सहवास आम्हाला कायम लक्षात राहील असा सार्थ विश्वास वाटतो. आपणास भावी जीवनात सुख, शांती, आरोग्य व समाधान लाभो ही सदिच्छा देतो. आणि शुभेच्छा द्यायच्या आधी महाविद्यालयाचं नॅट जे होतं ते होऊ घातलेलं आहे. आमचा माणूस होता, सर पण बोलत होते, सर फेब्रुवारी, मी म्हटलं सर तुम्ही जायच्या आधीच कॉलेजमध्ये नॅटची PRT घेऊन ते नॅटची विजिट जी आहे ते होतं, पण ते राहिलं, ते तुमच्याच हातून होईल असं मला वाटते. तर त्यावेळेस तुम्ही महाविद्यालयात यावं अशी
अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटलं महाविद्यालयात तुमचं नक्कीच स्वागत जे आहे ते केलं ते पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Respected President of the function, Honorable Principal, sir, distinguished guests and esteemed colleagues, it's both honor and a privilege to tell you about the Ken Cosmo Liquid Moisturizer made by the student of BSc First Year Chemistry Department under the National Education Policy 2020 as a vocational skill course under the mentorship of Shri S.U. Daudpure sir, Department of Chemistry, Science College, Nagpur. I would call upon the state Professor Uddare sir, Head of the Department Chemistry, Mr. Daudpure sir, and their team to come forward. On the behalf of all of us, I would like to request our esteemed President of today's function, Shri Hemanji Karmik sir, to inaugurate this event and also request all the dignitaries on the dais to join the inauguration function. Give a big round of applause. It's a moisturizer made by the student ladies. Good work, student. And your pupil, Shri Daudpure sir, also congratulations, sir. Thank you. Thank you, sir. With immense respect and admiration, I am delighted to invite a visionary. आचार्य वैद्यशील सरांनी सांगितलं की महाविद्यालयाला 1,00,000 रुपयाची एफडी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकासाठी जमा केली आहे. त्याचबरोबर तुम्ही 11,000 रुपयाची हा टी शर्ट बनवणार Thank you, sir. त्याचप्रमाणे 11,000 रुपयाचा चेक माझ्या विभागात एक चांगली ऍक्टिव्हिटी आम्ही आमचा स्टाफ बसतो तर बर्थडे सेलिब्रेट करतो. त्यासाठी मी केचे सरांना आणि विजय सरांची हँडवर 11,000 रुपये Thank you, sir. Thank you, student. With immense respect and admiration, I am delighted to invite a visionary leader and our guiding force, President of today's function, Shri Hemanji Karmik sir, Executive Member, Shri Shivaji Education Society, Amravati, for his presidential address. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य, भाऊसाहेब देशमुख
मातोश्री विमलाबाई देशमुख, समकालीन संत संत गाडगे बाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. शिवाजी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सायन्स कॉलेज, काँग्रेस नगर, नागपूर येथे या महाविद्यालयाचे कर्तृत्ववान विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष रामरावजी पांडे यांचा सेवानिवृत्तीचा हा जो कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आहे, त्या प्रसंगी विचारपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर सुभाषजी पांडे, त्यांच्या सुविद्य पत्नी, आमच्या आदरणीय बहिणी सौ पांडे मॅडम, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आधारवर असलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आजीवन सभासद, माझे मार्गदर्शक डॉक्टर बबनराव चौधरी, आदरणीय श्री अशोकरावजी म्हात्रे, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमराज देशमुख, नवीनच यांनी विभाग प्रमुख पदाचा पदभार सांभाळला आहे असे डॉक्टर जुबेले सर, मेश्राम मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मंडळी, पांडे सरांच्या प्रेमापोटी आणि या महाविद्यालयाच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मंडळी, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु ते सेवानिवृत्त शिक्षक आपल्या सहकार्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकरता खास उपस्थित राहत असतात. त्यांच्या उपस्थितीने हे लक्षात येते की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ते किती डेडिकेटेड होते आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांना या महाविद्यालयाप्रती प्रेम आहे, शिवाजी शिक्षण संस्थेबद्दल प्रेम आहे आणि आपल्या प्रेमापोटी इथं आलेली ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. खऱ्या अर्थानं या महाविद्यालयाला खूप उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. मी जेव्हा केव्हा या महाविद्यालयात येतो, शिवाजी शिक्षण संस्थेचं राजकारण, कार्यकारिणीचा सदस्य, या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने फार गौण आहे. माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ह्या महाविद्यालयाची स्थापना 1967 साली झाली आणि 67 साली या महाविद्यालयाची स्थापना होत असताना या कॉलेजची जी पहिली गव्हर्नमेंट बॉडी होती, तेव्हाची कॉलेज डेव्हलपमेंट काउन्सिल किंवा लोकल मॅनेजमेंट कमिटी आपण तिला म्हणू, त्या कमिटीचे सदस्य माझे वडील स्वर्गीय दादासाहेब काळमे 1967 साली या कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीचे मेंबर होते. म्हणजे ह्या कॉलेजचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या त्या दिवसापासून तर आजपर्यंत कुठेतरी दादासाहेबांच्या आठवणी, दादासाहेबांनी केलेलं कार्य हे जुळून आहे. म्हणून मुलगा म्हणून मला इथं आल्यानंतर खूप आनंद होतो आणि मी थोडासा भावनाप्रधानही होतो, कारण दादासाहेबांच्या आठवणी आणि तुम्ही लोक जे दादासाहेबांवर खऱ्या अर्थानं प्रेम करता. खोब्रागडे साहेब बोलून गेले, एखादी व्यक्ती गेल्यानंतर आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आजच्या जगामध्ये कोणी आपल्याला मदत केली असेल तर बोलायची पद्धत नाही आहे, परंतु आपण लोक इथं येता, दादासाहेबांचं स्मरण करता, दादासाहेबांच्या बद्दल आपले मतं प्रदर्शित करता, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आणि एक मुलगा म्हणून मला अभिमान वाटतो या महाविद्यालयात आल्यानंतर, आणि मग मला एक वेगळी ऊर्जा मिळते की इथे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, चांगलं घडवायचं आहे. आणि मग त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण हे सगळं प्रयोग करत असतो. इथं ही जी सगळी बसलेली मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक मंडळी, म्हणजे खऱ्या अर्थानं कार्यकारिणीचा सदस्य असल्यानंतर सुद्धा मी तर खूप स्पष्टपणे सांगतो की मला नॅक हा जो विषय आहे, म्हणजे मी शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये निवडून यायच्या पहिले माझ्या डेंटल कॉलेजचं नॅक करत असताना ही सगळी जी आयकॉनिक मंडळी इथं बसलेली आहे, त्याच्यामध्ये पांडे सर आले, अवचार सर आले, हेडाव सर आले, देशकर सर आले, दुर्गाटे सर आले, मला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मी काही शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचा मेंबर नव्हतो, तर दादासाहेबांच्या प्रेमापोटी या मंडळींनी तिथे येऊन माझ्या कॉलेजमध्ये भरपूर मेहनत घेतली. आणि मी खूप मोठ्या मनाने इथं सांगू इच्छितो की या
सर तुम्ही जसं बोलून गेले, आपण फार मोठ्या मनाचे आहात की जे प्राध्यापक महेंद्र ढोरे आपल्याला विचारलं मी की महेंद्र किती वर्ष आपल्या अंडर त्यांनी सबऑर्डिनेट म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही सांगितलं की 17 वर्ष महेंद्र हा तुमचा डेप्युटी म्हणून काम करत होता आणि जो माणूस आपला डेप्युटी म्हणून होता त्या माणसाच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही करत असलेलं काम आणि तुम्ही केलेलं काम मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटत नाही की तुम्हाला कधीही या गोष्टीची अडचण वाटली की मी माझ्या ज्युनियरच्या नेतृत्वाखाली काम करतो. तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये मला जो आवडलेला सगळ्यात मोठा गुण आहे की तुम्ही डॉक्टर महेंद्र ढोरेला सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनानं सहकार्य केलं, सपोर्ट केला आणि त्याची इथली जी कारकीर्द आहे ती उजळून आली आणि म्हणून त्यांची दखल कुठेतरी महाराष्ट्र शासनाने घेऊन आज एका मोठ्या विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी त्याची नियुक्ती झाली. खऱ्या अर्थानं शिवाजी शिक्षण संस्थेचंच हे भाग्य आहे की इथं काम करणाऱ्या माणसांना अवसर पंजाबराव देशमुख काही कमी पडू देत नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. दादासाहेबांनी या संस्थेसाठी मेहनत घेतली आणि मी आज या संस्थेमध्ये काम करत आहोत. त्याचं उदाहरण आपण आहात की आपण जी काही मेहनत या महाविद्यालयामध्ये घेतली, कुठल्याही महाविद्यालयाचा जो डेव्हलपमेंट आहे ती जी 4 ते 5 कॅटेगरीमध्ये आपण पाहतो, तिथली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असावे, तिथली HR डेव्हलपमेंट असेल, तिथली फायनान्शियल डेव्हलपमेंट असेल, तिथली अकॅडमिक डेव्हलपमेंट असेल, तिथली रिसर्च डेव्हलपमेंट असेल, या 5ही क्रायटेरियामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं दिसते या 5ही कॅटेगरीमध्ये पांडे सरांचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे एक प्राध्यापक आपल्या जीवनामध्ये काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर डॉक्टर पांडेच्या रूपात आम्ही इथं बसलेलं आहे. त्यांनी ह्या डिपार्टमेंट सुरू केलं, ह्या डिपार्टमेंटच्या डेव्हलपमेंट करता त्यांनी योगदान दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या महाविद्यालयाला फायनान्शियली सस्टेनेबल करण्याकरता जे त्या डिपार्टमेंटचं योगदान आहे, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचं योगदान आहे, ते खऱ्या अर्थानं फार मोठं आहे. आणि शिवाजी शिक्षण संस्थेला ची गंगादेवी म्हणून त्या डिपार्टमेंटला त्या काळामध्ये बघितल्या जात होतं. मी ज्या काळामध्ये तुम्ही इथं MCA डिपार्टमेंट डेव्हलपमेंट करत होते त्या काळामध्ये मी अमरावतीत असल्यामुळे माझा अमरावती विद्यापीठाच्या MCA डिपार्टमेंटशी फार जवळचा संबंध राहिलेला आहे. डॉक्टर VM ठाकरेंनी ते डिपार्टमेंट डेव्हलप करत असताना नागपूरच्या शिवाजी सायन्स कॉलेजचं MCA डिपार्टमेंट सुद्धा सर खूप छान आहे. म्हणजे आज कोणी हे बोलणं माझ्यासमोर आणि तेव्हा कोणी बोलणं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण हे डिपार्टमेंट डेव्हलप केलं. त्याच्यामुळे महाविद्यालयाला नाव मिळालं, महाविद्यालयाला पैसा मिळाला आणि त्यातून शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांना आपण पैसा पुरवू शकलो. मी तर खूप जबाबदारीने सांगू इच्छितो की जो काय पैसा आपण या महाविद्यालयातून पवनीच्या कॉलेजला दिला होता तो पैसा आपल्या महाविद्यालयाला परत आलेला आहे. योगायोग पहा, मी सरांना विद्यापीठात विचारलं की सर म्हणजे भाऊसाहेब रूपी ही शक्ती होती ती जिवंत आहे. सरांना विचारलं की सर तुम्ही आता क्रायटेरियामध्ये कुठल्या क्रायटेरियाची इच्छा आहे, माझ्या डोक्यात होतं कुठंतरी. सरांनी सांगितलं की सर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या क्रायटेरियाची इच्छा होती. आणि इथं बसलेल्या सगळ्या मंडळीला म्हणजे एस्पेशली जेवढे रिटायर्ड लोक आहेत त्या लोकांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 2 ते 2.25 कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्या प्रिमायसेसमध्ये घडवून आणलं. आणि ते घडवून आणत असताना ते ज्यांच्या कार्यकाळामध्ये झालं म्हणजे जाता सुद्धा त्यांच्या हातून फार मोठं योगदान आपल्या महाविद्यालयाच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. कारण आता NAAC ची व्हिजिट होऊ घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहतील तर स्टेट ऑफ दी आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण इथं बनवलेलं आहे. आपलं गेस्ट हाऊस झालं आहे, विद्यार्थ्यांचं कॅन्टीन झालेलं आहे, प्राचार्यांची केबिन, कॉन्फरन्स हॉल आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण प्रिमायसेसमधले टॉयलेट्स आपण हाती घेतलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे टॉयलेट्स आपल्या प्रिमायसेसमध्ये या मंथ एंडपर्यंत उपलब्ध केल्या जातील शिक्षकांकरता, महिला शिक्षकांकरता आणि विद्यार्थ्यांकरता. ती आपल्या संस्थेच्या दृष्टीनं, आपल्या कॉलेजच्या दृष्टीनं फार महत्त्वाची उपलब्धी आहे आणि ते सुद्धा कार्य पांडे सरांच्या कार्यकाळामध्ये जात असताना झालं ही मला आवडलेली खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
संस्थेच्या ह्या महाविद्यालयाच्या एकंदर डेव्हलपमेंट मध्ये ह्या सगळ्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या आयकॉनिक टीचर्सचं फार मोठं योगदान राहिलं आहे. आता हे जे मी बोलतो आहे जे सध्याचे एक्झिस्टिंग टीचर्स आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या लोकांनी शिवाजी शिक्षण संस्थेला काय दिलं. ह्या लोकांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या ह्या कॉलेजला 3.51चा ग्रेड दिला. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही दिवस रात्र काम केलं. मी पाहिलेलं आहे गुरगाटे सरांच्या राजवटीमध्ये हे सगळे लोक एका विशिष्ट उद्दिष्टानं भारावून म्हणजे नॅकचा ग्रेड कमी आला तरी ते हिंमत हारले नाहीत. त्यांनी अपील केलं आणि अपील करून 3.51चा ग्रेड आणला. यांचे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम करत असताना आपण जो SSR सबमिट केला, आपला जो DVV ॲक्सेप्ट झाला, त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह मध्ये आपला स्कोर हा मात्र 3.37 दिसतो. खऱ्या अर्थानं आज इथं काम करत असणाऱ्या शिक्षकांसाठी ही आत्मचिंतनाची आणि चिंतेची बाब आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. कारण मला असं वाटते की आजच्या दिवशी तरी कमीत कमी जे लोक इथून त्यांना काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक मंडळींना मी सांगू इच्छितो की सगळ्या क्रायटेरियामध्ये क्वांटिटेटिव्हमध्ये आपण मोर दॅन 3.25 3.5 आहे. फक्त एकच क्रायटेरिया असा आहे जिथे आपण मार्क होऊन राहिलो, तो क्रायटेरिया 3 रिसर्च. म्हणजे शिक्षकांच्या रिसर्चमुळे महाविद्यालयाचं ग्रेडेशन कमी होत आहे. ही तुम्हा लोकांसाठी चिंतेची बाब आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या संस्थेमध्ये जर आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल तर आपल्या महाविद्यालयाचं ग्रेडेशन वाढवण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याकरता आपण जास्तीत जास्त रिसर्च पेपर आता UGC केअर लिस्ट ॲबॉलिश केली त्यांनी. म्हणजे आता नवीन ग्रेडेशन सिस्टीम चालू होईल. माझी सगळ्या शिक्षकांना सूचना आहे की याच्यानंतरचं असेसमेंट करत असताना मॅनेजमेंट लेवलला म्हणजे पांडे सर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ऐकून आनंद होईल, औचार सर, हेडव सर, की आपण आता शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेले जेवढे कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस आहेत, कारण आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, ते आर फोर्सिंग अस ऑन क्लस्टर युनिव्हर्सिटी, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. अशा परिस्थितीमध्ये आपण शिवाजी शिक्षण संस्थेच्या हेड ऑफिसच्या लेवलला आणि सगळ्या कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेसला सोबत घेऊन आपण आपली एक रिसर्च काउन्सिल स्थापन करतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले जे अध्ययन करतो आहे की क्रायटेरिया 3 मध्ये दिस इज नॉट दी प्रॉब्लेम इन शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर. इट हॅज अफेक्टेड वाईडली थ्रू आउट ऑल दी कॉलेजेस. सो वी आर कॅरिंग आउट अ स्टडी. ही महत्त्वाची गोष्ट इथं सांगतो तुम्हाला. वी आर कॅरिंग आउट अ स्टडी फॅकल्टी वाईज की एका फॅकल्टीचं परफॉर्मन्स कमी झाल्यामुळे त्याच्या कॉलेजच्या परफॉर्मन्सला किती इफेक्ट झाला. मग याच्यामध्ये कोण परफॉर्मर्स आहेत, कोण नॉन परफॉर्मर्स आहेत, कोण दुरुस्त केल्या जाऊ शकतात, कोण दुरुस्त केल्या जाऊ शकत नाही, त्याचं आयडेंटिफिकेशन 2 ते 3 महिन्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्तरावर होणार आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना सूचना आहे की आपण आता थोडंसं प्रोॲक्टिव्ह व्हा आणि असे जे आयकॉनिक लोक आहेत ज्यांनी आपल्या संस्थेसाठी, आपल्या महाविद्यालयासाठी एवढं मोठं काम केलं की त्यांनी आपलं अकॅडमिक डेव्हलपमेंट दिलं, त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली, त्यांनी विद्यापीठाच्या लेवलला कॉन्ट्रीब्युशन दिलं, म्हणजे तिथे सुद्धा तुमचं जे परफॉर्मन्स आहे, युअर कॉन्ट्रीब्युशन इन दी युनिव्हर्सिटी मस्ट हॅव बीन कन्सिडर्ड इन नॅक ॲक्रिडिएशन. सो व्हेरेवर यू हॅव वर्क इट हॅज हेल्प दी इन्स्टिट्यूट. ते फार महत्त्वाचं आहे. मला अशी अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडनं की आपण हे सगळं कार्य करा आणि इथे खूप चांगली आज एक ॲक्टिव्हिटी आपण घडवून आणली केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून की आपल्या पोरांनी इथे मॉइश्चरायझर तयार केलं. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा नॅकमध्ये फायदा होईल. ह्या गोष्टींनी महाविद्यालयाचा रेव्हेन्यू वाढला पाहिजे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये रेव्हेन्यू आजच्या तारखेमध्ये ते बोलत नाही आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये सॅलरी ग्रँट्स कमी होऊन ऑल्टरनेट रेव्हेन्यू महाविद्यालयाने कसे वाढवतील हा कन्सेप्ट येऊ घातला आहे. मी कुणालाही भीती दाखवत नाही, परंतु ही परिस्थिती आज ना उद्या येणार आहे. उद्या चालून आपण ऑफगार्ड झाल्यानंतर आपल्याजवळ सोल्युशन राहणार नाही, म्हणून आपण आजपासून ती तयारी केली पाहिजे. त्या दृष्टीने हा जो उपक्रम आहे की यांनी आपला रेव्हेन्यू, डिपार्टमेंटचा रेव्हेन्यू काय वाढेल. आमच्याकडे आमच्या किंदीकर काकांनी लॅबॉरेटरी दिली, ते
जेव्हा त्यांच्या घरी चालवत होते तेव्हा त्यांचं मंथली उत्पन्न 3 लाख रुपये होतं. आपल्या कॉलेजला डोनेशन दिल्यानंतर आपलं एकही रुपयाचं त्या लॅबॉरेटरीपासून उत्पन्न नाही. ही लॅबॉरेटरी आपली आयडियल बनलेली आहे. अशा दृष्टीचे उपक्रम आज राबवण्याची गरज आहे. सगळ्या यंगस्टर प्राध्यापकांना माझी ही सूचना आहे. तुम्ही यू नाव पुट युअर माइंड आणि तुम्ही काय घडवू शकता, काय करू शकता असे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. पांडे सरांच्या या सत्काराच्या निमित्तानं औचित्यानं मी म्हटलं आज बोलून टाकलं पाहिजे सगळ्या लोकांना. कारण आयकॉनिक शिक्षकांची आता ही जी परंपरा आहे, जे काय आयकॉनिक शिक्षक ह्या महाविद्यालयामध्ये होऊन गेले, मी स्वतः त्याचा बेनिफिशरी आहे. मला मॅथमॅटिक्स एस.टी. देशमुख सरांनी शिकवलं. या महाविद्यालयाचे काही काही प्राध्यापक असे होते की मी माझ्या भाचीच्या ॲडमिशन करता एका प्राध्यापकाच्या घरी गेलो, आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या. दादासाहेब गेल्यानंतर नागपूर शहरातले सगळे मोठे लोक क्यू लावून उभे होते. या महाविद्यालयाची ती परंपरा आहे की इथून एवढे मोठे ज्येष्ठ प्राध्यापक लोक इथून बाहेर पडले आणि आजही ते इथे असताना सुद्धा काम करून राहिले. तर माझी सगळ्या यंगस्टर प्राध्यापकांना विनंती आहे की अशा सगळ्या मंडळींकडनं आपण मोटिवेट व्हा आणि या महाविद्यालयाच्या विकासासाठी आपलं नॅक होऊ घातलेलं आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचे मित्र श्री पांडे सर आज जरी रिटायर झाले असतील तरी त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयाला ठेवलीच नाही. तर बाकी सगळ्या रिटायर्ड लोकांना मी विनंती करतो की आपण एखादा असा काही उपक्रम राबवू शकतो का, आपण स्किल डेव्हलपमेंटची काही स्कीम चालू करू शकतो का, आपण स्पर्धा परीक्षेचं एखादं केंद्र संध्याकाळच्या वेळेस इथं चालू करू शकतो का. दादासाहेबांनी एक केंद्र त्या काळामध्ये सुरू केलं होतं, ते नंतर बंद पडलं. त्या पद्धतीचं कार्य केलं जाऊ शकतं का. हे खूप चांगला उपक्रम आम्ही शिवाजी शिक्षण संस्थेच्या अनंत पंजाबराव देशमुख अकॅडमीमध्ये सुरू केलेला आहे. अनंत पंजाबराव देशमुख अकॅडमी ही शिवाजी शिक्षण संस्थेने सुरू केलेली 6 वर्षापूर्वीची अकॅडमी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तिथं विशेष ॲक्टिव्हिटी नव्हती, परंतु आता ती अकॅडमी जी आहे ती पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र म्हणून त्याला शासनानं मंजुरात दिली असल्यामुळे 500 आदिवासी विद्यार्थी पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र आपल्या अकॅडमीत घेतात. अशा पद्धतीचा काही प्रयोग आपल्याला इथं करता येऊ शकतो का, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांची आम्हाला मदत आणि सहभाग लागेल. आणि मला विश्वास आहे की आपण लोक निश्चितच त्या माझ्या उपक्रमामध्ये मला सपोर्ट कराल आणि मला मदत कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आपण रिटायर होत असतानाही या महाविद्यालयाच्या डिपार्टमेंटला जे काही देणग्या घोषित केल्या त्या देणार आहात आपण, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या भावी आयुष्याकरता आपलं भावी आयुष्य आनंदी, सुखी, निरोगी राहो. त्या मॅडम त्यासुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने रेसिप्रोकेट करून हे करतील. आमची कन्या श्री चिरंजीव या सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य उज्ज्वल आहे अशी शुभकामना परमेश्वराकडे करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. That was really inspiring, and thank you for the word of wisdom. Now I call upon Dr. Sugandha ma'am for the vote of thanks. आपण सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव स्वामी भाऊसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या प्रतिमेस तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते. आज प्रोफेसर पांडे सरांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ. पांडे सर, निरोप समारंभ म्हणजे खरं तर एक भावनिक प्रसंग आणि शालेय जीवनापासून तर रिटायरमेंट डे पर्यंत अनेक वेळा असे प्रसंग अनुभवायला मिळतात. अशा या आजच्या
आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आणि आपले मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच केम कॉस्मो या ऍक्टिव्हिटीचे इनॉग्रेशन त्यांच्या हस्ते झाले, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. तसेच रसायनशास्त्र विभागाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सभासद श्री चौधरी बबनराव चौधरी सर, श्री म्हात्रे सर आवर्जून उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या या प्रोग्रामला, आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर अरेंज केलेला आहे असे महाविद्यालयाचे डायनामिक प्राचार्य डॉक्टर ओमराज देशमुख सर यांचेही खूप खूप आभार. आता पांडे सर रिटायर्ड झाल्यानंतर ज्यांनी हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणून पदभार स्वीकारलेला आहे असे कम्प्युटर सायन्सचे विभाग प्रमुख डॉक्टर जुगेले सर यांचेही आभार. आजचे पांडे सर आणि पांडे मॅडम यांचेही खूप खूप आभार. तसेच कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी डॉक्टर मेश्राम मॅडम यांचेही आभार. पांडे सरांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आज माजी प्राध्यापक खूप जास्त संख्येने उपस्थित झालेले आहेत. तसेच त्या प्राध्यापकांपैकी डॉक्टर अवचार सर, मालपे सर, हेडाव सर, खोब्रागडे सर, पण सर, निखाडे सर, किरुळकर सर, देशकर सर, दारोकर सर, खसारे सर, पुणे सर, कोके सर, मॅडम आणि पुराणिक मॅडम यांचेही खूप खूप आभार. व्यासपीठावर सत्कारमूर्तीबद्दल महाविद्यालयीन प्राध्यापकांनी तसेच सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांनी विविध विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. टीचर फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर काळे सर यांचेही खूप खूप आभार. प्रोफेसर पांडे सर यांचा मित्र परिवार तसेच आप्तेष्ट सरांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि विविध वक्त्यांच्या तोंडून त्यांचा शैक्षणिक आणि कौटुंबिक प्रवास ऐकला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. इथे मी पांडे सरांविषयी काही ओळी म्हणू इच्छिते. सर, लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून घ्या, बेट तेची लज्जत नारी एकदा चाकून घ्या, चवीचवीने वाचा पेपर, वरवर फिरवून दृष्टी, कॉलेज जिना घाई आता, रोज रोजची सुट्टी, दिवाण आंघोळ दिवाण पूजा करेल मनाची तुष्टी, सावकाशीने करून भोजन करा पांडे मॅडमशी गट्टी. आणि पांडे सरांना त्यांच्या त्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी या महाविद्यालयातील विविध विभागातील विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. तसेच सर्व वरिष्ठ प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. उत्कृष्ट संचालनाबद्दल मॅडम कांचन मोहन यांचे आभार. सरते शेवटी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी काही दिवसांपासून प्रयत्न केले तशा कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी डॉक्टर मेश्राम मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचेही खूप खूप आभार. आणि अध्यक्षांच्या संमतीने हा निरोप समारंभाचा कार्यक्रम इथे संपला आहे अशी घोषणा करते. सर्वांसाठी पांडे सरांकडून जेवणाचे आयोजन केलेले आहे.